हत्तरगी येथे श्रीहरी काका गोसावी मठात गोकुळाष्टमी उत्साहात, आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत कोची माऊली मंडळ विजेता, आध्यात्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण। हत्तरगी येथील पुरातन श्रीहरी काका गोसावी ऋग्वेदी भागवत मराठा गोकुळ अष्टमी उत्सव उत्साहात पार पडला। यानिमित्त आयोजित आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत खोची येथील माऊली भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत 11,000 रुपये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह मिळवले। द्वितीय क्रमांक सातेरी देवी भजनी मंडळ बेटगिरी तालुका खानापूर बेळगाव यांना 7,000 रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांक संत तुकाराम महाराज भजनी मंडळ मानगाव तालुका चंदगड यांनी मिळवून 5,000 रुपये व सन्मानचिन्ह प्राप्त केले। दहीहंडी व गोपाळकाला वेणुगोपाळ गोसावी यांच्या हस्ते संपन्न झाले। स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता। रवळनाथ भजनी मंडळ अडकूर तालुका चंदगड, गुरुमाऊली भजनी मंडळ गोरंबे तालुका कागल, श्रीहरी संगीत कला मंच कन्नेहोळ तालुका चिकोडी, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ किनिये तालुका बेळगाव आणि मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ बेळगाव या 5 संघांना प्रत्येकी 3,001 रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले। वैयक्तिक बक्षिसांमध्ये गडिंग्लजचे कौस्तुभ संतोष सुतार उत्कृष्ट गायक, बेळगावच्या ऐश्वर्या मंगेश होसूरकर उत्कृष्ट गायिका ठरल्या। चेतन विष्णू सुतार तबला, विनायक शंकर मुतकेकर पखवाज, सृष्टी शंकर पाटील हार्मोनियम यांनीही आपली कला गाजवली। विजेत्या संघांना पीठाधीश डॉक्टर आनंद गोसावी यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण झाले। यावेळी स्वर्धा पटवर्धन मिरज यांचे नारदीय कीर्तन, अभिषेक काळे सांगली, प्रसन्न गुडी धारवाड व अनुराधा कुबेर पुणे यांच्या शास्त्रीय गायन सेवांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले। स्पर्धेचे परीक्षण सुरेश सरदेसाई, अजित तोडकर, कीर्ती सरदेसाई व नंदकुमार माळी यांनी केले। प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक सुनील देसाई यांनी केले, तर आभार प्राध्यापक विश्वंभर कुलकर्णी यांनी मानले। उत्सवात माजी आमदार बजरंग देसाई, धैर्यशील देसाई, डॉक्टर अनिल कुराडे, ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, ॲडव्होकेट SM कुलकर्णी, रवींद्र जिरनाळे, माजी आमदार राजेश पाटील, सुस्मिता पाटील, दत्ताजी उगले, RD देसाई यांच्यासह सीमा भागातील हरिभक्त आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।